राजापुरात काँग्रेसच्या प्रचाराला अलोट गर्दी, तर जिल्हा परिषद उमेदवार दीपाली पाटील तर टाकळी पंचायत समिती उमेदवार रणजित पाटील यांना निवडून देण्याचा राजापूरकरांनी बांधला चंग। राजापूर येथे महाविकास आघाडीच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार दीपाली पाटील तर टाकळी पंचायत समितीच्या रणजित पाटील या उमेदवारांनी प्रचाराचा अक्षरशः धुळा उडवून टाकलाय। काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार तसेच राजापूरची मुलगी म्हणून दीपाली पाटील यांना राजापूरकरांनी भरघोस मतांनी निवडून आणण्याचा चंग बांधला आहे। दरम्यान गावातील प्रमुख मार्गावरून दीपाली पाटील, रणजित पाटील यांनी हलगी लावून घर टू घर प्रचार सुरू केला आहे। त्यांना जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचे वातावरण बनले आहे। दीपाली पाटील गावची सुपुत्री असल्यामुळे या सर्व मतदान 70% मतदान राजापूर गावकऱ्यांनी दोन्ही तालुका पंचायत आणि जिल्हा परिषद दोन्ही मिळून 70% मतदान भरघोस मतदान करून विजय करण्यात येईल। या राजापूर गावामध्ये दीपाली पाटील हे आपल्या राजापूर गावचं कन्या असल्यामुळं आणि जवळच असलेल्या पंचायत समितीचे आपले उमेदवार उबाटाचे उमेदवार सागर पाटील यांचं भरघोस असं मतदान करून 70% मतदान राजापूर गावात या दोन्ही उमेदवारांना होईल। सध्या राजापूरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचं जे निवडणुकाचं या ठिकाणी होऊ घातलेलं आहे, या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे काँग्रेसला आणि शिवसेना आणि शेतकरी संघटना या युती पक्षाला अतिशय खूप आमच्या गावामधून प्रतिसाद आणि जोर आहे। दीपाली पाटील आणि पाटील दोन्ही उमेदवार भरघोस निवडून राजापूरमध्ये 70% पेक्षा जास्त मतदान होणार, दोन्ही उमेदवार निवडून येणार। यावेळी राजापुरातील प्रमुख दानू पाटील, मोहन ढवळे, संजय पाटील, किरण अंकल खोपे, चंद्रकांत गडगे, जावेद जमादार, शेखर पाटील, पिंटू मेस्त्री, आयुब मुजावर, दुळाप्पा दिवटे, गैबू दानवाडे, अनिल मठपती, भाऊसो मोहिते, संजू कोरे, शिवानंद कारदगे, राजू कारदगे, संजू ढवळे, महादेव पाटील, बाशू पटेल यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक, महिला उपस्थित होत्या। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।